वसई विरार परिसरात सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. तुरळक घटना वगळता कुठेही असा अनुचित प्रकार घडलेला नाही. काही ठिकाणी मशीन बंदच्या घटना होत्या, परंतु प्रशासनाने त्या तात्काळ दुरुस्त केलेल्या आहेत. तर इकडे वसईमध्ये 12 वाजेपर्यंत 20% मतदान झालेलं आहे, तर नालासोपाऱ्यामध्ये 18% मतदान झालेलं आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी सरकारने प्रयत्न केलेले आहेत, आव्हान केलेलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आव्हान केलेलं आहे की पुढाकार घेऊन मतदान करा, परंतु लोकांमध्ये मतदानाचा उत्साह सध्या हवा तसा नाही आहे. अशाच प्रकारे मतदान राहिलं तर मतदान हे 50 ते 55% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण परिवारासह आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी आपल्या परिवारासह मतदान केलेलं आहे. पूर्ण ठाकूर कुटुंबियांनी सकाळी त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं हक्काचं मतदान बजावलेलं आहे. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात. पैसे तुम्ही वाटायचे, नेते तुमचे यायचे आणि फायदा पण तुमचा. पैसे पोचले का ते विचारा ना. कालचं प्रकरण म्हणजे पैसे पोचवायचंच ना. बघू, ज्या ठिकाणी हे सगळा राडा झाला, विनोद तावडेंनी असा आरोप केलेला आहे की ते हॉटेलच हितेंद्र ठाकूरांचं होतं आणि म्हणून ते प्री प्लॅनिंगनं सगळ्या राडा घडवून आणला. कोण बोलले? विनोद तावडे. ते हॉटेल माझं आहे. विनोद तावडेंनी ते हॉटेल माझ्या नावावर करावं. मी त्यांचा आभारी राहील आयुष्यभर. काल भिजलेल्या कोंबडीसारखे बसलेले मला फोन करून बोलवलं, मला इकडून काढा, मला इकडून काढा. माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला. डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला. वा, हुशार आहेत. मग हॉटेल अख्खं बुक केलेलं माझं हॉटेल होतं. जर ते हॉटेल माझं होतं तर यांनी बुक का केलं? ठोकून बोल, खोटं बोल, ठोकून बोल, हा यांचा धंदाच आहे. काय वाटतं, आजही मतदान प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच आहेत, याचा कुठेतरी मतदानावर परिणाम? आम्ही कुठे कोणावर आरोप करतो? मी उत्तर देतो फक्त. मी आरोप कोणावर कधी करत नाही. फॅमिलीत फूट हे सगळे उपद्व्याप करून राज्य स्थापन करणं एवढा एक हेतू का असावा काही लोकांचा? लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेली पाहिजे, ती चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे. आज आपण राज्यभर बघतो त्यात जे राजकारण चाललंय आणि गेल्या 5 वर्षात खास करून ते मी कधी स्वप्नात बघितलं नव्हतं. 90 पासून आजपर्यंत राजकारण होतो. 90च्या अगोदर राजकारणामध्ये सक्रिय होतो. 90 पासून प्रत्यक्ष आमदार म्हणून लोकशाहीचा अभ्यास करतोय. पण गेल्या 5 वर्षातलं राजकारण लोकांना पण आवडलेलं नाही, कोणाला आवडलं. माझे सगळ्यात पक्षातल्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत. कोणापुनी होणं, अमुक होणं, तमुक होणं हे चालूच असते. काल देखील आपल्याकडे आपल्या कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगच्या गाड्या अडवल्या हायवेला. गुजरात पासिंगच्या गाड्या आहेत. 48 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे आहेत. कुठे काय घेतलं तारतम्य राहिलं? जवळपास 150-200 बसेस, 150-200 गुजरात पासिंगच्या कशा करता आली? माणसं भरून भरून. मला एक काही कळत होत नाही. आव्हान काय कराल? काय नाही, आम्ही योग्य असू. आम्ही आयुष्यभर निवडून आलेल्या दिवसाबरोबर जर तुमच्या बरोबर असू तर तुमच्या मतावर आमचा अधिकार आहे.